यात सरकारकडून थकबाकी न मिळाल्यानं कंत्राटदार आता संकटात आहेत। थकबाकी न मिळाल्यास रस्त्यावरती उतरून आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघानं राज्य सरकारला इशारा दिलाय। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 80,000 कोटीपेक्षा अधिक थकबाकी आहे। महाराष्ट्र शासनाकडे ही थकबाकी असून या संदर्भात थकबाकी मिळण्यासाठी अनेक आंदोलन मोर्चे महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघाच्या वतीने करण्यात आले। मात्र यावर कोणताही तोडगा सरकारने काढला नाहीये, त्यामुळे आता आक्रमक भूमिका घेतली आहे। सोनं नाणं बायका मुलांचे सगळे दागिने असतील त्यांचे एफडीएस ह्या वाऱ्यावरती सोडलेले असताना सुद्धा जर सरकार ह्याच्याकडे बघत नसेल आणि आता सरकारने एक नवीन प्लॅटफॉर्म आम्हाला ट्रेड्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला। माझी शासनाकडे ही प्रमुख मागणी आहे की तुम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून आता 6,572 कोटीचा तुम्ही जो का पहिला टप्पा जो करताय तर त्याची ही तरतूद फक्त आम्हाला एक प्रकारे वाटाण्याच्या अक्षता लावू नका। आम्ही ह्या भूमिकेचं आपलं स्वागत करतो, पण आम्हाला ही तुम्हाला विनंती करायची आहे की हा टप्पा जो आहे तो 6,572 कोटीवरती न थांबवता तुम्ही हा जो टप्पा आहे आमच्या 86,000 कोटीच्या टप्प्याच्या अगेन्स्टमध्ये किमान तो 40,000 50,000 कोटीपर्यंत न्यावा। 9 लाख करोड़ के आसपास हम लोग एमएसएमई को इससे ऑलरेडी दे चुके हैं सोल्यूशन। तो इसमें बहुत सिंपल सोल्यूशन है, एक डिजिटल रजिस्ट्रेशन का लिंक है, उसमें कोई रजिस्ट्रेशन फीस नहीं देनी है। तो कल हमने इसके लिए सबको एक्सप्लेन किया था, उसमें हमारी टीम है जो उनको रीच आउट करेगी। तो अभी इसमें सबसे बड़ा मेजर चैलेंज है अवेयरनेस नहीं है, लोगों को पता नहीं है, जानकारी नहीं है। तो अभी हम सारे जितने भी जिला हैं तो सर के माध्यम से हम सारे जिला में सबको अप्रोच करेंगे, कॉन्ट्रैक्टर यूनियन के प्रेसिडेंट को बताएंगे कैसे होना है। तो इसमें सिंपल इनवाइस अपलोड करनी होती है। महाराष्ट्र शासनाची बाकी भरपूर आहे, पण एक ट्रायल पोस्ट वरती आता आपण ही 15 सप्टेंबरला गेले। आम्ही या लेटर मध्ये सुद्धा मागणी केली आहे की इतर सर्व डिपार्टमेंट्सला सुद्धा ही तरतूद व्हावी। तुम्ही जसं म्हणताय तो बात सत्य आहे। आता जेव्हा लागू केल्यानंतर स्टार्टिंगला त्यांनी सांगितले की 6,176 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत, प्रत्यक्षात 40-50 हजार कोटी यातनं तरतूद होणे ही काळाची गरज आहे।